हे बाप्पा बघितल्यानंतर आपण आता बघणार द्वारका माई. बघा तर स्ट्रक्चर आम्ही कसं तयार केलेलं आहे बघा. पहिला मी ते पाईप लावून घेतले होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आज आपलं डेकोरेशन सुरू होणार आहे म्हणजे बाप्पांचं. गेल्या वर्षी आपण बनवलं होतं श्री स्वामी समर्थ. खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला. खूप छान खूप जणांनी व्हिडिओ तो पाहिला. सर्वांना आवडला तो व्हिडिओ आणि खूप जणांच्या कमेंट देखील आल्या होत्या की कशा प्रकारे तुम्ही ते स्वामी समर्थांच्या बॅकड्रॉप बनवला आणि ते झाड वगैरे कशा प्रकारे बनवलं. तर आपण संपूर्ण डिटेलमध्ये गेल्या तो व्हिडिओ होता तो म्हणजे आपण सुरुवात करून फक्त बॅकग्राऊंडला गाणं वगैरे ठेवलं होतं पण त्यामुळे सांगायला नाही मिळालं. त्यावेळेला आपण जे डेकोरेशन करणार आहोत ते संपूर्ण तुम्हाला सांगणार होतं जेणेकरून तुम्हाला उपयोगी येईल. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी ते डेकोरेशन तुम्हाला करत आलेलं त्यातून तुम्हाला छान प्रकारे पाहायला मिळालं. काय आपण यावर्षी द्वारका माई यावर्षी बनवतोय आणि द्वारका माई तर म्हणजे डिटेलमध्ये संपूर्ण ते डिटेलिंग करायला लागणार आहे. त्यामुळे आम्ही त्याची तयारी केलेली आहे ना. धुणी असणार आहे, साईबाबा आहेत, त्यात आतमध्ये दिवे असणार आहेत, त्याच्यानंतर पंत्या वगैरे लागणार आहेत. ते संपूर्ण असणार. परत तो स्ट्रक्चर संपूर्ण उभा करण्यासाठी तो स्ट्रक्चर उभा कसा करायचा द्वारका उभ्या करण्यासाठी काहीतरी असं व्यवस्थित पाहिजे ना. तर नुसतं आपण रिपा वगैरे नुसतं लावलं त्याच्यावर ते बॅलन्सिंग होणार नाही. तर आम्ही त्यासाठी पाईप वगैरे आणलेले आहेत आणि कशा प्रकारे कॉन्सेप्ट तुला आयडिया आहे पुढे जसं जसं आम्ही बनवत जाऊ तसं चांगली आयडिया येत जाणार आणि मग करत जाऊ. मागच्या वर्षी पण तनिष्काने खूप मदत केली होती. तर आपलं हे संपूर्ण डेकोरेशन करतो आपण. ते म्हणजे मी असतो, माझा भाऊ आहे सुमित असतो आणि तनिष्का असते आणि दीपालीची थोडीफार मदत असते, तनिष्काची मम्मी आणि जिज्ञासा आमची असते अधूनमधून व्हिडिओ. तर आता संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आम्ही पहिले सुरुवात केली ती म्हणजे पाईप आणले आहेत आम्ही आणि ते पाईपची बरोबर साईजमध्ये कटिंग केलेली आहे आणि परफेक्ट एकदम आणि मग ती पाईप फिटिंग केली आहेत. आता ते पाईप ना आम्ही फिटिंग केल्यानंतर ना आम्ही त्याच्यामध्ये ना ग्लू नाही लावला आहे. म्हणजेच काय की हा पाईप आपला पुढच्या वर्षी आम्हाला काही ना काही वेगळं बनण्यासाठी पण यूज होऊ शकतं ना. त्यासाठी एल्बो आणले. एल्बो वगैरे त्यात फिटिंग केली आम्ही. म्हणजे सर पूर्ण आम्ही तेच मग तुम्हाला दाखवते एक करून. तर ते एल्बो आणले त्याच्यानंतर फिटिंग केली आणि फिटिंग केल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर तुम्ही आता ते संपूर्ण बघितलं बरोबर ना. पाईप वगैरे कसं आम्ही लावला आता. त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण इको फ्रेंडली असं डेकोरेशन आमची करायचं ठरवलंच आहे. त्यामुळे आम्ही मग केलं संपूर्ण पुट्टे वगैरे घेऊन आलो.
पुट्ट्याचं आम्ही काय केलं तर पुट्ट्यामध्ये आम्ही समोर बॅकग्राऊंडला पुट्ट्या वगैरे लावले आणि नंतर मग गॅलरी जी म्हणतात ना पुढे असते ती आणि जे खांबे आहेत ते संपूर्ण आम्ही ते पेपर वगैरे विकत आणले मार्केटमधून आणि ते पण स्ट्रक्चरवाले जे पेपर होते म्हणजे डिझाईनवाले असे ओरिजिनलचा लुक आला पाहिजे खांब्यावरचा. तर ते खांबा नंतर बॅकग्राऊंडला ब्लॅक कलरचं लावलं आणि त्याच्यावर बॅकग्राऊंड असं करून ते केलं. तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.
आता सर्वात महत्वाचा प्रश्न आला म्हणजे ते त्याच्यावरती काम आणि बाप्पांच्या मागे असलेलं ते प्रभाव रूपामध्ये जे आम्ही बनवलं स्ट्रक्चर, म्हणजे जे द्वारकामाईमध्ये असतं ना, म्हणजे शिळेवरती जे साईबाबा बसायचे ना, तिथे बसणार आहे गणपती आपला. मग तिथे आम्ही ती तयारी केली, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. खूप विचार केला की द्वारकामध्ये माईवरती कौल्या लावायची होती. तर आम्ही पहिला पुट्टा यूज करायचा का, कसं करूया. मग आपला थर्मोकोल यूज करायचा का, तर थर्मोकोल आम्ही मोस्ट ऑफ यूज नाही करायचं ठरवलंच होतं. मग आम्ही केलं की बिस्किट पेपर आणला, तो टर्न असं फिरतो. खूप विचार करायच्या नंतर बिस्किट पेपर आणला, त्याला मस्त कलरिंग वगैरे केले आणि तो बिस्किट पेपर आम्ही जो लावला कशा प्रकारे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
पंती, LED लाईट ज्याच्या रिक्वायरमेंट होत्या, फॉगसाठी ती मशीन आणली. संपूर्ण जेवढं डिटेलमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तर फॉग लाईट आम्ही आणल्यानंतर फॉग लाईटचा यूज नाही झाला आम्हाला धुनीसाठी. मग आम्ही काय केलं, ती बाबांची ती धुनी जिथे आहे म्हणजे फुल पेटून येते, मग आम्ही तिथे धूप लावला, मोठं धूप. मग ते एक मस्त ते कॉन्सेप्ट झालं आमचं. तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ पाहायला मिळतो की द्वारकामाई कशा प्रकारे ही बनलेली आहे. तर ती संपूर्ण आपण आजच्या जे रॉ पूर्ण तुम्हाला जे दाखवलं ना, त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो द्वारकामाई फायनल. बाप्पा तिकडे बसलेला आहे आपला साईबाबा, धुनी, द्वारकामाई नाव, श्रद्धाश्वपुरी. आता तुम्हाला फायनल जे आपलं आउटपुट म्हणजे काय आपण ते संपूर्ण जे डेकोरेशन बनवलं आहे ते तुम्हाला नक्कीच आपलं हा व्हिडिओ बघून आधीचा सर्व फायदेशीर होईलच म्हणा. तुम्हाला जरी कमेंट करून विचारत असेल तर नक्की मला विचारू शकता, मी तुम्हाला नक्की सांगेनच. तर आता आपण दाखवणार आहोत द्वारकामाई. चला, साईनाथ महाराज की जय. हे बघा, आता तुम्हाला फक्त डिटेल वर्क दाखवतो. पहिला सर्व आपल्या बाप्पांचं दर्शन घ्या. हे बघा, मस्त आपली बाप्पांची मूर्ती, शाडूची मूर्ती आहे. पूर्ण इको फ्रेंडली असं आपण संपूर्ण असा हा देखावा वर्षी साजरा केलेला आहे. तर आम्ही दादरवरून बाप्पा मोरया ह्या स्टोअरमधून हा आणला आहे फेटा. पैठणीमध्ये फेटा तुम्हाला पाहायला मिळतो, बाप्पाने परिधान केलेला आहे. त्यानंतर आम्ही हे कागदी फुल आहे जास्वंदीचं, हे बघा, आणि हुबेहूब ओरिजिनल वाटतं. दाखवतो पिचून. हे बघा, एकदम ओरिजिनल आहे. कागदाचं फुल आहे समोर, ते आणलं. पण आपल्या घराच्या बाजूला आपली सर्वच बाप्पाचं आवडतं असं हे जास्वंदी येते. हे बघा, तर काल 4 जास्वंदी आल्या होत्या, एक जास्वंदी आपल्याला भेटली होता. तर बाप्पाच्या बरोबर आज विसर्जन आहे आपलं, आणि एक जास्वंदी पण मिळाली. तर बाप्पांचं आवडतं आज आम्ही दुर्वा देखील बाप्पाला परिधान केलेला आहे. छान आहे, मोदक आहे. हे बघा, आणि आता बाप्पा आपला मस्त करून देतात. आणि कंठी देखील मस्त आहे. हे बघा, तर संपूर्ण हे बाप्पा बघितल्यानंतर आपण आता बघणार द्वारकामाई. हे बघा, तर स्ट्रक्चर आम्ही कसं तयार केलेलं आहे बघा. पहिला आम्ही ते पाईप लावून घेतले होते, त्यावर आपण संपूर्ण हे फुट्ट्याचे बॉक्स बनवले आम्ही. हे बघा सर्व, आणि त्या प्रकारे सर्व तुम्हाला दाखवतो. पेपर दाखवला तुम्हाला, हा पेपर, हा बघा स्ट्रक्चरवाला, जो खांब्याचा लुक देतोय. एकदम जाड आहे. खांब्याचा लुक देतो ना. तर हे पूर्ण बनवलं, हे सुमितने बनवलं सर्व. वगैरे बनवल्यानंतर ह्या पंत्या आणल्या होत्या, लोहार तळला एकाच कनेक्शन मध्ये सगळे पंत्या भेटतात. आणि त्यानंतर ही LED लाईट वगैरे आणली. हे बघा, म्हणजे आतमध्ये एकाच लाईट वरती पूर्ण द्वारकामाई ही सजून निघाली पूर्ण. आता हे स्ट्रक्चर उभं केल्यानंतर आम्ही दाखवतो मग साईबाबा. हे बघा, आपण द्वारकामाई जिथे साईबाबा बसतात ते साईबाबा दाखवले. तर हा आम्ही प्रिंट केलेला आहे. त्यानंतर ही मागची वॉल बघू शकता, तो ब्लॅक कलर नाही, तर आम्ही तो पेपर आणला होता. तर आम्ही काय केलं, हे दिव्याचं वगैरे स्ट्रक्चर प्रिंट मारून आणलं, ते लावलं, साईबाबांचं झालं. त्याच्यानंतर इकडे दिवा एक लावला. आता इकडे दाखवतो तुम्हाला धुनी. हे बघा, इकडे आम्ही केलं तुम्हाला आरतीमध्ये हे पाहायला मिळेल आपल्या. आणि इथून त्याने काय दिसते, म्हणजे आम्ही इकडून एक मस्त एक डिझाईन बनवले इथून. आता दाखवतो तुम्हाला. आता कौलं दाखवते बघा, ही आपण कौलं ना, कौलं हे बटर पेपर आम्ही लावलंय बघा. हा आउटपुट पुन्हा तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण संपूर्ण नाव बनवलं द्वारकामाई, आणि वर तिकडे फक्त श्रद्धाश्वपुरी. हे बघा, आणि समोर तो एक प्रिंट आउट आहे साईबाबांचा. थोडक्यात संपूर्ण तुम्हाला ही द्वारकामाई पाहायला मिळते. हे बघा, संपूर्ण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. व्हिडिओ आवडला जास्त लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला द्वारकामाई बनवली कशी वाटली नक्की कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच पुढे एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या वर्षी. बाप्पांसाठी काय वेगळं डेकोरेशन करत आहे त्यावेळी. चला, गणपती बाप्पा मोरया.